नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजही आपण नेहमीप्रमाणे सोप्या, सुंदर आणि एकदम पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या बघतो आहोत. तर ह्या रांगोळ्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. रांगोळ्या जर आवडल्या तर नक्की लाईक करा, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि ह्या रांगोळ्यापैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, नक्की तुमच्या दारासमोर किंवा देवासमोर ट्राय करून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर अशा सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या रांगोळ्या काढायला म्हणजे बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता पहिली जी रांगोळी आहे 3 ते 2 टिपक्यांची आहे आणि त्यामध्ये क्रॉसमध्ये 3 रेषा काढून घेतल्या, आपण लाईन काढून घेतल्या आणि 5-5 टिंबांचं कॉम्बिनेशन. त्यामध्ये लाल कलरचा टिपका काढतोय रांगोळीचा. लवकरच आपण मार्गशीर्ष महिना विशेष रांगोळ्या बघत आहोत, कारण आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार चालू होणार आहे महालक्ष्मीचे. तर आपण पाटासमोर काढण्यासाठी पण रांगोळ्या बघणार आहोत. आतमध्ये एक फूल काढलंय छोटंसं. अतिशय सोप्या आणि कमी जागेत काढता येतील अशा रांगोळ्या आजच्या पण. तुम्ही दारासमोर रोज रांगोळी काढत जा मैत्रिणींनो. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर, प्रसन्न वाटतं एकदम. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो मनाला प्रसन्न वाटतं आणि घरातलं वातावरणही आनंदी राहतं आपलं. पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये. अगदीच कमी कलरमध्येच आपण रांगोळ्या काढलेल्या आहेत. या रांगोळ्या तुम्ही सणासुदीला काढल्या तरी चालतील आणि जर दारासमोर जास्त जागा नसेल तरीही काढू शकतात. छोट्याशा एकदम नाजूक रांगोळ्या. आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. दुसरी रांगोळी 2 ते 2 टिपक्यांची आहे. तुम्ही जर या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. त्या पण रांगोळ्या खूप सुंदर आणि सोप्या आहेत. आणि प्रत्येक डिझाईन मी एक विचार करूनच तयार केलेली असते, जेणेकरून आपल्या सर्व मैत्रिणींना सकाळच्या घाईगडबडीमध्ये पटकन रांगोळी काढता येईल आणि एकदम सुंदर, युनिक. रोज तुम्हाला 30 दिवसांच्या 30 रांगोळ्या काढायला भेटतील. एक चौकोन तयार केला आहे. आतमध्ये 4 पाकळ्यांचं फूल तयार केलं आणि त्यात पिवळा कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे पण कलर भरू शकता. त्याला एक थोडीशी पुन्हा एक बॉर्डर करून घ्यायची कलर भरल्यानंतर. ह्या पण रांगोळीत आपण टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढतोय. 7-7 टिपके काढतोय आणि पुन्हा बोटाच्या साहाय्याने आधीच्या पहिल्या रांगोळीत जी डिझाईन केली आहे तशी काढणार आहोत. आपला जो बोट असतो ना मैत्रिणी, थोडासा तिरपा धरायचा, मग तेव्हा ती डिझाईन व्यवस्थित काढता येते.
आणि त्यात आपण पुन्हा केशरी कलर भरून टाकतोय, म्हणजे केशरी कलर भरते मी त्या रांगोळीमध्ये. रांगोळी फिलरने रांगोळी म्हणजे टाकल्यास एकदम असं प्लेन रांगोळी पडते, तशी बोटाने नाही पडत. तर तुम्ही आपला तो स्टेन्सिलचा व्हिडिओ बघितलाच असेल. त्यात आपण नवीन स्टेन्सिल्स वगैरे घेतलेले आहेत आणि फिलर घेतले, रांगोळी फिलर. तुम्हाला जर व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर ऑल म्हणून एक ऑप्शन असतो, बेल आयकॉन प्रेस करायचं, ऑल म्हणून एक ऑप्शन असतो, त्यावर क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. आणि एक हाईप म्हणून ऑप्शन आहे, तो कमेंटच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात तिथे, तर त्यावरही क्लिक करत जा, म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होईल. आपली कला पूर्ण भारताबाहेर पण जाईल आणि भारतातही सर्वांना बघायला भेटेल रांगोळ्या आपल्या. जांभळा कलर भरून घेतलाय थोडासा त्यात. आपण येणाऱ्या भागांमध्ये पण अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या बघणार आहोत, तर व्हिडिओ चेक करत राहा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला. तर आपल्या आता तिन्ही पण रांगोळ्या काढून होत आलेल्या आहेत. तर अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्या पुढच्या भागातही बघायला भेटतील तुम्हाला. आधीचे पण रांगोळ्या तुम्ही नक्की चेक करा आणि रोज दारासमोर रांगोळी काढा. अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. रोज दारासमोर नवीन रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.